शिवसेनेच्या शपथविधीच्या सरकारबाबत अजित पवारांचं मौन अजूनही कायम आहे। फडणवीसांनी अजित पवारांना चॅलेंज दिलं होतं, पण एरवी कुणालाही अंगावर घेणारे अजित पवार त्या 2.5 दिवसांच्या सरकारवर काहीही बोलायला तयार नाहीत। शरद पवारांच्या सल्ल्याने पहाटेचा शपथविधी झाल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता, तर फडणवीसांचा तो दावाही अजित पवार खोडून काढायला तयार नाहीये। एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीसांनी चॅलेंज का दिलं असा प्रतिसवाल अजित पवार यांनी केलाय। अजित पवारांची ही चुप्पी शरद पवारांवर फडणवीसांनी केलेले आरोप खरे आहेत याची पुष्टी देणारी आहे की काय, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ज्यावेळेस ही घटना घडली त्याला 3 वर्ष पूर्णपणे होऊन गेलेली आहेत। आता त्याच वेळेस मी सांगितलेलं होतं की ह्याबद्दल मी बोलणार नाही। तुम्ही पत्रकार मित्रांना माझा स्वभावच कळलेला नाहीये। मी बोलणार नाही म्हणल्यावर बोलणार नाही। त्याबद्दल मी पण देवेंद्रजींनी जे काही वक्तव्य केलं ते माझ्या पाहण्यात आलेलं आहे आणि ऐकण्यात पण आलेलं आहे आणि वाचनात पण आलेलं आहे। हार तर देवेंद्रजी पुढं मीटिंगला वगैरे कुठं भेटले तर मी त्यांना विचारीन की बाबा हे आत्ताच अशा स्टेटमेंट काढण्यामागचं कारण काय। मी एवढंच सांगितलं त्या संदर्भात की आमची चर्चा ही पवार साहेबांशी झाली होती। बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अजितदादांना विचारा, त्या मला का विचारता? त्यांच्या मान्यतेनेच म्हणजे सकाळचं शपथविधी ते तुम्ही अजितदादांना विचारा ना, ते मला का विचारता? अजितदादांकडून वारंवार याच्यावरती उत्तर देणं टाळलं जातंय। मग ते ज्यावेळेस उत्तर देतील त्यावेळेस उरलेलं उत्तर मी देईन। कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत खासदार गिरीश बापट यांना प्रचारासाठी उतरवल्यामुळे शिवसेनेचे उपनेते आमदार सचिन अहिर यांनी भाजपवर टीका केली आहे। भाजपच्या सीट धोक्यात आल्यामुळे बापट यांना निवडणुकीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला गेलाय असं सचिन अहिर म्हटलेत, तर बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंना वंचितनं पाठिंबा जाहीर केलाय। याबाबत पक्ष नेतृत्व दखल घेईल असंही सचिन अहिर म्हटले। ही जी निवडणूक तुम्ही बघितली असेल की ही फार अटीतटीची आहे। महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने जो कॅन्डिडेट दोन्ही ठिकाणी देण्याचं काम केलं, फार विचारपूर्वक करून देण्याची भूमिका घेतली आणि म्हणूनच एका बाजूला सहानुभूती जर असेल तर त्यांनी त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीला ती उमेदवारी द्यायची गरज दिली नाही। याचा अर्थच असा आहे की त्यांचे जे इंटेलिजन्सचे रिपोर्ट्स, त्यांचे जे इंटरनल रिपोर्ट्स आहेत, ह्यामध्ये हे स्पष्ट होतं आहे की ही निवडणूक आपल्याला सहजरिती सोपा जाणार नाही।